गोड 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 पूर्ण झाले तृप्त ज्ञानोबा. प्यायचं तेवढं पेलं पाणी झालं, मस्त झालं, तृप्त झाले. पुन्हा बरोबर एवढून आले चिमणीवर काय लगेच ज्ञानोबराच्या रूपात प्रगट झाले. म्हणजे नामदेवा बघितलं का योगी होण्याचा फायदा? हा नामदेव म्हणे हो हो देवा, तुम्ही देवच आहे, खरंच योगी होण्याची खूप शक्ती आहे. म्हणजे जाऊ दे, माझं कौतुक करू नको, तुझं कसं आता तहान लागली त्याच. नामदेव म्हणले आमचं काय, आमच्याकडे कोणची शक्ती आहे, पण बघू म्हणले. हात जोडले. पांडुरंगा आता लक्ष करा म्हणल्या बरोबर गडगड 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 आवाज झाला आणि तळवटाचं पाणी विहीर भरून वर, ओसळी मारून वर. आणि ते पाणी नामदेवाने असे वंदळ करून प्यायला सुरू केलं. वरीच वा काय गरज नाही हो, वरीच असं. नामदेवाने डोळे विस्फारले नामदेवाकडे बघून. नामदेवा माझंच कौतुक केलंस, पण तू माझ्या पुढेच की. म्हणले योगी तर काही नाही, ज्ञानी वगैरे काही नाही, पण भक्त होण्याचा एवढा लाभ आहे. कळलं का मी काय म्हणाले ते? नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाने कौतुक केले नामदेवाचं. नामदेवा तुम्ही म्हणता खरं, माझं कौतुक करता खरं, पण तुम्ही कमी नाहीत कशातच. तुमच्यासाठी देवाला पाणी वर आणावं लागलं. तसं आपलं चित्त देवाकडे नेणं ही प्रक्रिया फार अवघड आहे. देवच जर चित्तात येऊन राहिला ही प्रक्रिया सोपी आहे. समुद्र जर थेंबापर्यंत आला तर थेंबाला काही कसरत करायची गरज आहे का? काय कष्ट आहे, फक्त त्यांना स्वीकार करायचं झालं. थेंब कुठं आहे दैडण्यात पाण्याचा? समुद्र कुठं आहे? किती किलोमीटर आहे इथून समुद्र? 500 तरी असं, 400च्या पुढूनच धरा की. आता नेमकं एक्झॅक्ट मलाही माहित नाही, 400च्या पुढंच की काय 400+. आता ह्या थेंबानं तिथवर जाऊस तर ह्याला किती अडचण येतात. पहिली गोष्ट तर जायचं कसं? समजा एखादी गाडी किरायाने केली, कुणा तरी ऊन असलंय दुपारून, सकाळून निघाला हो, पण हे ऊन दुपारून त्याला तिथं जायच्या आधी सूर्यनारायण मध्ये पुंडली कसं जावं? हे थेंब आहे, ह्याच्यात ताकद किती. तसं आपली अवस्था काय? आपण अल्पशक्तिमान आहोत, परिच्छिन्न आहोत, एकदेशी आहोत. जड वस्तूच्या प्रती आकर्षित आहोत, नश्वराच्या प्रती आकर्षण आहे. आपलं चित्त पोचणं लय अवघड आहे. काय त्यांनीच जर कृपा केली समजा, त्याने चित्तात यायचं ठरविलं तर जास्त सोपं होईल का नाही? काय वाटतं तुम्हाला? म्हणून महाराज असं म्हणत नाहीत की चित्त तुम्ही देवाकडे लावलं त्याची संगती घडावी, असं म्हणत नाही. देवच त्यांच्या चित्तात आलाय राहिला. बरं का? वसे शब्दाचा अर्थ आहे रहणूक करण्याकरता, तिथं राहण्याकरता येणं. भक्तिप्रधान चित्त ज्याचं आहे, आणि भक्ताला जास्त श्रम करायची गरज नाही. देव म्हणले माझा भक्त आहे ना, त्याला मी कष्ट करू देत नाही, मी स्वतः त्याचे कष्ट अनुभव घेतो. वाया जाण्याचा तर प्रश्नच नाही. कोणते प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती दासा जाओ निधी वाया पूर्णानंद करी छाया. त्याची सावली धरतो, त्याची काही चिंता नाही. पण भक्ती आहे का नाही ह्याची परीक्षा मात्र होत असते. विठ्ठल जरी आज आपण भक्तिप्रधान चित्ताविषयी तुकोबरे बोलत असले तरी परीक्षा होते बर का. देव चित्तात राहतो का नाही राहत कसं ओळखायचं? राजा रामचंद्र वनवासाला गेले तेव्हा भरत आणि शत्रुघ्न आजोळी होते. कुठल्या भरताचा आजोळ? कोण्या गावचं आहे? कैकेय देश. याच्या आईचं नाव काय? भरताच्या.